25 लाखाची खंडणी, बॅटरीचा करंट आणि उसाच्या शेतात सापडलेला मृत्यूदेह। एक भाजी व्यापारी रोजप्रमाणे रात्री 9 वाजता घरी जायला निघतो। रोजचा ओळखीचा रस्ता असल्याने तो बिंदास जात होता, पण त्या रस्त्यावर आज कोणीतरी वाईट हेतून त्याची वाट पाहत होतं। अर्ध्या रस्त्यावर आल्यावर अचानक रस्त्यात कोणीतरी त्याला अडवलं आणि त्या व्यापाऱ्याचं अपहरण झालं। पुढच्या काही मिनिटात त्याच्याच मोबाईलवर त्याच्या भावाला फोन गेला, पण आवाज त्याचा नव्हता। दुसऱ्या दिवशी सकाळी उसाच्या शेतात त्या व्यापाऱ्याचा मृत्यूदेह सापडला। कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात घडलेल्या या घटनेनं शिरोळ तालुक्याला हादरून सोडलं आहे। एका भाजीपाला व्यावसायिकाचं अपहरण, 25 लाखाची खंडणी आणि बॅटरीचा करंट देऊन गेलेला क्रूर खून, हे सगळं काही तासाच्या आत घडलं आणि हे करणारे होते फक्त 21 वर्षाचे दोन तरुण। तर काय आहे प्रकरण? त्या तरुणांनी व्यापाऱ्याचं अपहरण का केलं आणि पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस कसं आणलं? सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातलं दानोळी हे छोटं गाव। या गावाचे भरतेश्वर राजगोंडा टोपगोंडा, वय 40 वर्ष। भाजीपाला विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता। फ्लावर सारख्या भाजीपाल्याचा व्यापार करणारा हा माणूस त्याच्या परिसरात ओळखला जायचा। सोमवारी ती रात्र त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी आयुष्य बदलून टाकणारी ठरली। सोमवारी रात्री 9च्या सुमारात भरतेश्वर घरी परतत होते। याच वेळी राजदीप ताडे आणि टिल्लू उर्फ मंथन राजेंद्र चंदुरे पवार या दोघांनी त्याला मध्येच अडवलं। दोघे दाळूचीच रहिवासी, फक्त 21 वर्षाचे। त्यांनी भरतेश्वर यांना जबरदस्ती ताब्यात घेतलं। काही वेळातच भरतेश्वर यांच्या स्वतःच्या मोबाईलवर फोन करून त्याने चुलत भाऊ महावीर टोपगोंडा यांना फोन केला। फोनवर सांगण्यात आलं की भरतेश्वर हे फ्लावरचे 25 लाख रुपये देणे लागतात, ती रक्कम घेऊन ठरवलेल्या ठिकाणी या। महावीर यांना ऐकून धक्काच बसला, मात्र त्यांनी समोरासमोर बसून हा व्यवहार मिटवण्याचा प्रस्ताव दिला। तो ऐकतच फोन बंद झाला। इकडे महावीर आणि त्यांचे दोन मित्र सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले, पण अपहरणकर्ते एका जागी थांबायला तयार नव्हते। ते सतत ठिकाण बदलत राहिले, कधी या गल्लीत कधी त्या रस्त्यावर। हे जाणीवपूर्ण केलं जात होतं जेणेकरून महावीर आणि त्यांचे मित्र गोंधळात पडतील। थोड्याच वेळात मोबाईल पूर्णपणे बंद करण्यात आला, संपर्काचा दुवा तुटला। रात्री 11च्या सुमारास या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली। ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली, पण रात्रभर भरतेश्वर सापडले नाहीत। मंगळवारी पहाटे 6च्या सुमारास शेरीमळा रस्त्यावर उसाच्या शेतालागत एक दुचाकी, एक जोडी चप्पल पडलेली आढळली। ती भरतेश्वर यांचीच होती। शेतकरी आणि ग्रामस्थांनी उसाच्या त्या गर्द शेतात शोध घेतला आणि तिथेच उसाच्या ताडव्या आड भरतेश्वर यांचा मृत्यूदेह सापडला। पोलिसांनी तपास सुरू केला। अत्यंत वेगाने तपास सुरू करून जयसिंगपूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं। चौकशीत जे उघड झालं ते अंगावर काटा आणणारं होतं। राजदीप आणि मंथन या दोघांनी भरतेश्वर यांना केवळ बांधून ठेवलं नाही, त्यांना बॅटरीचा करंट देऊन त्यांचा जीव घेतला। कुठल्याही शस्त्राशिवाय, कुठल्याही आवाज न येऊ देता थंड डोक्याने आणि नियोजनपूर्ण 21 वर्षाच्या दोघांनी 40 वर्षाच्या माणसाला असं संपवलं। खंडणी मिळण्याची खात्री नसताच किंवा कदाचित ती मिळणार नाही हे लक्षात येताच त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत्यूदेह उसाच्या शेतात सोडून दिला। हे निव्वळ सुडाचं कृत्य नव्हतं, हा एक नियोजित गुन्हा होता। जयसिंगपूर पोलिसांनी राजदीप अजय ताडे आणि टिल्लू उर्फ मंथन राजेंद्र चंदुरे पवार या दोघांना अटक केली आहे। दोघेही दाळुनी गावाचेच रहिवासी आहेत। पोलिसांच्या प्राथमिक तपासात बॅटरीचा करंट देऊन खून केल्याचे स्पष्ट झाले आहे। आता या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे। या घटनेनं काही प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत। फ्लावरचे 25 लाख रुपये देणे लागते असं आरोपींनी सांगितलं, पण हा दावा खरा होता का? व्यावसायिक वादातून हा कट रचला गेला का, की हे निव्वळ खंडणीसाठी केलेले नियोजन होते? यात आणखी कोणाचा सहभाग होता का? या प्रश्नाची उत्तरे तपासात समोर येतील असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। भरतेश्वर टोपगोंडा एका रात्रीत घरी निघाले आणि परत आलेच नाही। त्यांच्या कुटुंबावर कोसळलेलं हे दुःख कुठल्याही न्यायानं भरून निघणार नाही। पण या घटनेने एक प्रश्न उरतो, दोन 21 वर्षाच्या तरुणांनी बॅटरीचा करंट देऊन माणसाचा जीव घेण्या इतकी हिंमत कुठून आणली? या आरोपींना राजकीय किंवा स्थानिक गुंड्यांचा सपोर्ट किंवा या खुनात सहभाग आहे का, हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे। तुम्हाला या प्रकाराबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। आणि पाहत राहा फक्त कसं काय।